असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलेलं पाहायला मिळतं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी खासदार निलेश राणे सर। राणे सर, नारायण राणे यांचा विजय झाल्यानंतर या ठिकाणी उभाटा गटाने खास करून विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला या ठिकाणी नोटीस पाठवलेली पाहायला मिळते। राणेंची खासदारकी रद्द करा अशी त्यांनी मागणी केलेली आहे, काय सांगाल? विनायक राऊतांना धड कायदाही कळत नाही, जशी त्यांना खासदारकी कळली नाही आणि सतत रडत बसणं, त्याच्याशिवाय दुसरं आयुष्यात काही केलं नाही। 2019ला माझाही पराभव झाला, तेव्हा हे सत्तेत होते, पण आम्ही राडारड केली नाही। आम्ही ग्रेसफुली आम्ही पराभव स्वीकारला, पण तसा ग्रेस, ती उंची विनायक राऊतांची दिसत नाही। म्हणजे ते जिंकले तिथे ह्यांची तोंड बघून, ह्यांची थोबाडं बघून जिंकले, आणि जिथे आम्ही जिंकलो तिथे पैशाचा वापर झाला। विनायक राऊतांना खरं तर मला एक प्रश्न विचारायचा आहे। मला एक गोष्ट स्पष्ट करा। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक, मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। की निवडणुकीच्या अगोदर तुम्ही मुंबईचे मतदार कसे झालात? तुम्ही पराभव अगोदरच स्वीकारला होता म्हणून की काय? त्यांना अगोदरच माहीत होतं त्यांचा पराभव होणार आहे। आणि ही तर खरं कोकणी जनतेचा हा अपमान आहे। तुम्ही जसे आहात तुम्हाला तशी कोकणी जनता वाटते की काय? आमची कोकणातली लोक कधीही कुठल्या पैशाला किंवा आमिषाला आपण कधीच बळी पडत नाही। तुम्ही बघा, कोकण कधी लाईट बिल चोरी किंवा कर्जमाफी द्या किंवा बँकेचे हप्ते चुकवा असं कधी आमचा कोकणी माणूस करत नाही। महाराष्ट्रामध्ये एकमेव कोकण डिव्हिजन असं असेल जिथे डेफिसिटचा बॅकलॉग, पैसे भरले नाही ह्याचा बॅकलॉग नसणारा विभाग कुठला असेल तर तो कोकण विभाग आहे। आम्ही पैसे भरणारी लोक आहोत, स्वाभिमानाने जगणारी लोक आहोत। खरं तर त्यांनी कोकणी जनतेची माफी मागितली पाहिजे। तुम्ही आरोप करताना तुम्ही कोकणातल्या माणसावर आरोप करताय की त्यांनी पैसे घेतले आणि पैशांनी तुमचा पराभव झाला। एवढंच जर तुम्हाला वाटत होतं तर तुम्ही 10 वर्ष काम करायला पाहिजे होतं। तुमच्या गावात तुम्ही मायनस का? बाकी सगळं सोडून द्या, तुमच्या गावात तुम्ही मायनस का ह्याचं कधीतरी उत्तर द्या जनतेला। तुम्ही करणार काहीच नाही, तुम्ही आरोप करणार आणि तुमच्या त्या नोटीसला किंवा काय त्याला काय अर्थ नाही। कोणतरी कुठे तुम्ही कोणाचा तरी व्हिडिओ काढणार आणि तो निवडणूक आयोगाला जाऊन दाखवणार। एवढं काय निवडणूक आयोगाला काय फुकटचा वेळ राहिलेला नाही। पण ग्रेसफुली हारा ना, पराभव स्वीकारायला पण एक धाडस लागतं, छाती जिगर लागतो, तो पण या विनायक राऊतांकडे नाही। आणि निवडणुकीच्या अगोदर त्यांना माहितीच होतं की ते निवडणुकीचा पराभव त्यांचा होणार आहे, म्हणून ते मुंबईला आपलं मतदान शिफ्ट करून बसले। आता कोणतरी काहीतरी सांगणार आणि ते कोकणी जनतेवर आरोप करणार, त्याला काय अर्थ नाही। विनायक राऊत हे मनाने हरलेली ही लोक आहेत, ही माणसं आहेत, म्हणून त्यांच्यासमोर काय जास्त प्रतिक्रिया द्यायची पण काय गरज नाही। उद्धव ठाकरेच्या कालच्या मेळाव्यामध्ये या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी आरोप केलेले पाहायला मिळत आहेत। मी कधीही भाजपसोबत जाणार नाही अशा स्वरूपाचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। तुम्हाला घेणार कोण? काय इन्व्हिटेशन दिलं आहे का तुम्हाला? उगाच काही ते कोण तुम्हाला बोलवत नाही, तुम्हाला कोणाची म्हणजे आम्हाला तुमची गरज नाही। तुम्हाला बोलवलं कोणी ते सांगा अगोदर, बाकीचं सगळं राहून द्या। उगाच काहीतरी स्वतःचं महत्त्व तयार करायचं आणि काहीतरी बडबडात आहे। मी काल त्यांचं भाषण थोडं बघितलं 10-15 मिनटं, तेच शब्द, तेच रटाळपणा, तेच आरोप, छाती, हिम्मत। हा माणूस नीलकंठला घाबरत असेल, हा माणूस तलवारीच्या आणि हिमतीच्या वार्ता करतो। अरे बाबा, आता जेवढे होते ना ते करायचे, ह्यांनी कधीच काही केलं नाही उद्धव ठाकरेंनी, म्हणून ह्या सगळ्या मोठ्या वार्ता करू नको। एक निवडणूक म्हणजे सरसकट सगळाच
सगळ्या निवडणुकीमध्ये तसं वातावरण राहतं असं नाही. ते उद्धव ठाकरेंना या निवडणुकीत लक्षात येईल. मी असं पण म्हटलं की शंड नसाल तर बाळासाहेबांचा फोटो वापरू नका, समोरासमोर या. बाळासाहेबांचा फोटो वापरून स्ट्राईक रेट काय सांगता, असं थेट आव्हान त्यांनी शिंदे गटाला किंवा शिवसेनेला दिलेलं पाहायला मिळते. शंड नसाल, आता आमचं म्हणणं आहे उद्धव ठाकरे शंड आहे. तुम्ही वडिलांचा फोटो लावू नका आणि मग बघा समाजामध्ये तुमची किंमत काय. आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे महापुरुष आहे. महापुरुषांचा फोटो लावणं हे काय महाराष्ट्रात देशामध्ये काय चुकीचं आहे का? बाकीचं राहू द्या ना. हे उद्धव ठाकरेंचे नेहमीचेच आरोप आहेत. हे करू नका, माझा बाप चोरला, हे केलं ते केलं. त्याच्या पलीकडे आता उद्धव ठाकरेंनी गेलं पाहिजे. एक निवडणूक काढली त्यांनी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, पण आता प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना तसं यश मिळणार नाही. किंवा जे काय, मी तर हे यश समजतसुद्धा नाही. हे मुस्लिम समाजाने घातलेली मतं आहेत. हिंदू मतांचा त्याच्यामध्ये काही संबंध नाही. बाळासाहेबांची जी हिंदुत्वाची मतं होती ती उद्धव ठाकरेंना मिळालेली नाही. त्यांना मिळाली कुठली मतं? ही फक्त मुस्लिम समाजाची मतं मिळाली. ते पण मुस्लिम समाज जो काँग्रेसशी निगडीत आहे, म्हणजे इन शॉर्ट त्यांना काँग्रेसची मतं मिळाली. म्हणून उद्धव ठाकरेंनी ही स्वतःची मतं आहेत असं समजू नये. ही काँग्रेसची मतं आहेत, ही मुस्लिम समाजाने घातलेली तुम्हाला मतं आहेत. मुस्लिम समाजाची मतं ही बाळासाहेब ठाकरेंना किंवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला, हिंदुत्वाला तुम्हाला जी मिळाली ती त्यांना मिळायची का, याचं कधीतरी गणित आपण करावं. म्हणून काँग्रेसच्या मतांवर जे काय उद्धव ठाकरेंना वाटतं हे माझं आहे, हे नाही, हे काँग्रेसचं आहे. आणि तुम्ही पण काँग्रेसचेच मतदार आहात, हे विसरायचं नाही उद्धव ठाकरेंनी. माजी खासदार निलेश राणे सर, कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.